मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या स्थायी समितीच्या समितीमध्ये आणि काल झालेल्या महासभेमध्ये पंचगंगा स्मशानभूमीच्या अनुषंगानं जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले किंवा कदमवाडी स्मशानभूमीच्या अनुषंगाने जे काही प्रश्न उपस्थित करण्यात आले, खास करून तिथल्या शेणीचा चुरा जो महानगरपालिकेमार्फत ठेका देऊन दिला जातो, विकला जातो, त्या संदर्भात आणि कोल्हापूर शहरामध्ये चालू असलेल्या वृक्षतोडीचे जे लाकूड आहे, या लाकडाच्या जळणाच्या चोरीच्या बाबतीत प्रत्यक्षदर्शी मी तिथं जाऊन त्याचा आढावा घेतला. शेणीच्या बाबतीत तर प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की शेणीचा चुरा इथून पुढे परत विकला जाऊ नये. हा चुरा आपल्या बागेमध्ये, ज्या कोल्हापूर शहरांतर्गत बागा आहेत त्यामध्ये खत म्हणून त्याचा कसा वापर केला जाईल असे यावर विचार करून त्या प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. तसेच वृक्षतोडीचा आणि त्यामधून निघालेल्या लाकडाचा जो काही चोरीचा विषय आहे, ह्यावर सुद्धा प्रशासनाला स्पष्ट असे अहवाल आणि चौकशी अहवाल सादर करायला लावून त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्या कंपनीवर कसे निर्बंध आणता येतील अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. काय होतंय की आज कोल्हापूर शहरामध्ये 4 विभागीय कार्यालय आहेत आणि त्यामध्ये 3 वृक्ष ठेकेदार आहेत. काही ठिकाणी नगरसेवकांच्या सूचनेप्रमाणे त्यांच्याकडून काम होत नसलेले दिसते. वृक्षतोड होती, त्यानंतर त्या झाडाचे ज्या मोठे जे काय बुंदे आहेत ते तेवढे तोडून नेले जातात आणि बारीक झाडाच्या फांद्या, पालापाचोळा हा रस्त्यावरच टाकला जातो. या अनुषंगानं असेल किंवा त्या वृक्षतोडीच्या चोरीच्या अनुषंगाने असेल, प्रशासनाला त्या प्रकारचे स्पष्ट चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितलेला आहे आणि त्यानुसारच कारवाई होईल. एकदा प्रशासन जे काय त्याच्याकडून चौकशी अहवाल आणतील त्यानुसार विचार केला जाईल.